हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, सगळे कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असलं पाहिजे. तर चला, सगळ्यांसाठी युनिक छान असं मी काहीतरी घेऊन आहे. प्रत्येक मी युजफुल काहीतरी सांगत असते. आज पण मग छान ऑर्गनायझर, लहान मुलांचे बेबी छोटे कपडे ठेवण्यासाठी असू द्या किंवा जर मुलांची शाळेचे ड्रेस वगैरे ठेवायचे असेल ना, तर एकदम छान असं युनिक ऑर्गनायझर होणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. तर चला, सगळ्यांसाठी युनिक छान मी युजफुल काहीतरी आणत असते बरं का. पण व्हिडिओ माझ्या आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असली ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला म्हणजे प्रत्येक तुम्हाला युजफुल सांगा. माझ्या चॅनलवर बघितलं तुम्हाला युजफुल आयडिया, जुने शर्टचा असू द्या किंवा जुन्या साड्यांचा ब्लाऊज पीस काय करायचं माझ्याकडे भन्नाट उपयोग असते बरं का. मी वेगळं काही सांगत असते. तर व्हिडिओ आवडत इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणा ट्राय करायचं ते ट्राय करतील. तर बघा, मी एकदम तुम्हाला ऑर्गनायझर छान असं शिवून दाखवणार. साधं सिंपल छान आहे बरं का, जास्त काही नाही. मी तुम्हाला पहिलं त्याचं मेजरमेंट किती घेतलं सांगणार आणि मग स्टिच वगैरे कसं करायचं सांगणार. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे रेग्युलर व्हिडिओ बघते, जे नवीन व्हिडिओ बघते, त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा, कारण तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला कुठे छान असं बघा अजून भारी वाटतं बाबा की आपले व्हिडिओ बघते बाबा, की कमेंट वगैरे करते बाबा, की नवीन कोणी बघत असते चॅनल सबस्क्राईब करून ठेवते ना. त्यामुळे कसं होतं आम्हाला पण वेगवेगळ्या अजून शिवायला कटिंग आहे. आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते की तुमच्याकडून जर तुम्हाला वेगळं काही कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेन बाबा की वेगळं कटिंग आणि स्टिचिंग बाबा स्टेप बाय स्टेप, की तुम्हाला ब्लाऊजचा असू द्या किंवा तुम्हाला कुठलं शिवायचं असेल किंवा डोरमेट असू द्या. प्रत्येक मी डोरमेट किंवा लहान बेबीसाठी छोटीची मी टॉप सांगितलेला किंवा आपले स्लीव्ह डिझाईन एकदम साधं सिंपल त्रिकोण न कट करताना मी छान असं एकदम त्रिकोणी डिझाईन सांगितलेली. ते व्हिडिओ नक्की बघत जावा. आणि लाईव्ह जर व्हिडिओ माझ्या बघायचा लाईव्ह व्हिडिओ दुपारचे बघत जावा. मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुमचा पण काही जर कटिंग स्टिचिंग असेल ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला, व्हिडिओ जर माझ्या व्हिडिओतनं काही जर समज नाही तर मला कमेंट करता, मी सांगेन तुम्हाला. तर चला, आपण मी पहिले तुम्हाला सांगते मेजरमेंट वगैरे काय घेतले. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, का सगळ्याला तुम्हाला मेजरमेंट सांगते काय घेतलेलं आहे. आता इथं बघा घेतलेलं आहे, हे आपण बंद करण्यासाठी कपडा घेतलेला आहे. हे बघा साडीतलाच कपडा घेतलेला आहे असा मी. आणि आपल्याकडे जे आपल्याला कार्यक्रमात वगैरे आपले असे शर्ट पीस येतात का नाही आयऱ्यावरती, त्याचा उपयोग केला. कारण शर्ट पसून कसं होतं, आयरात वगैरे द्यायचं म्हटलं का नाही, एवढं भारी असं कोण नाही, लांबचं जर असेल दिलं का नाही तर आपल्याला त्याचा प्रश्न पडतो ना काय करायचं. त्यासाठी मी हे असे बघा घेतलेले आहेत. आता तुम्हाला सांगते, हे 2 पॅन्टचे कपडे घेतलेले आहेत आणि हे 2 आपले साडीचे कपडे घेतलेले आहेत. तर एवढंच घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला वाटत असेल ना अजून जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही तर धान्याच्या गोणीचा, आपण जी धान्याची गोणी असेल ना घेऊची वगैरे किंवा तांदळाची, त्याचा पण वापर केला तर चालेल. तर मी तुम्हाला सांगते ओकायचं मेजरमेंट कसं घेतलेलं आहे. एखादा मेजरमेंट सांगते, त्या मेजरमेंटने सगळं आपण घेतलेलं आहे. ओका, सगळ्यात अगोदर हा व्यवस्थित आपण असा ठेवून घेऊया, सरळ ठेवून घ्यायचा. मी जशी ब्लाऊजला उंची मोजते तशी मोजत असते उंची. तर बघा, उंची घेतलेली आहे 20 इंच, शिलाई मार्जिन धरून उंची घेतलेली आहे 20 इंच, 18.5 इंच उंची घेतलेली आहे 20 इंच आणि रुंदी घेतलेली 18.5 इंच. तर बघा, जसा हा आपण एक पॅन्टचा कपडा कट करून तसंच हा पण दुसरा कट करून घेतलेला आहे. त्या दोन्ही पॅन्टचे कपडे एकसारखे कट करून घेतले, त्याच मेजरमेंट आपण हे साडीचे कपडे पण कट करून घेतलेले आहे. तर तुम्हाला सांगते पहिल्यांदा काय करायचं आहे. असं आपण हे ठेवणार आहोत व्यवस्थित. जरी मी जसं सांगितलं तसं तुम्हाला इथं ठिकाच्या कोणीचा वापर किंवा अजून तुम्ही दुसरी लेअर दिली तर चालेल. तुम्हाला सांगते हो का, माझी स्टेप सांगते. हा सरळ कपडा ठेवलेला आहे, व्यवस्थित असा कपडा ठेवलेला आहे आणि ही त्याच्यावर का पॅन्ट अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचा. सरळ बाजूकडून पॅन्ट व्यवस्थित ठेवायची. ही आपल्याला शिलाई सगळी आत घालवण्यासाठी आहे बरं का ही ट्रिक. तर बघा व्यवस्थित बघा हे असं ठेवून घ्यायचं, जुळवून व्यवस्थित ठेवायचं. आणि ह्याच्यावरून आपण शिलाई करून घेणार, पूर्ण राऊंड शिलाई करून घ्यायची. थोडंसं साईडला ओपन ठेवायचं, त्यातनं आपल्याला शिलाई वगैरे घालवण्यासाठी आत. आता बघा व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. तर बघा, जरी माझ्या बोलण्यातनं काही कळलं नाही तर मला कमेंट करत जा, कारण कमेंट केल्याशिवाय मला कसं काहीच कळणार नाही. तर बघा नक्की मला कमेंट करत जावं, मी अजून तुम्हाला सांगेन बाबा. तर बघा व्यवस्थित असं ठेवायचं आणि ह्याच्यानं शिलाई करून घेऊया. पूर्ण राऊंडला शिलाई करायची, साईडला इथं ओपन ठेवायचं थोडंसं आपल्या बाहेर काढण्यासाठी. फक्त ठेवताना खालचा कपडा सरळ ठेवायचा. मी प्रत्येक वेळी बघा युजफुल काहीतरी म्हणजे सांगत असते. माझ्या व्हिडिओ युजफुल सांगत असते बघा मी, काहीतरी नवीन काहीतरी. म्हणजे आता मी भरपूर ब्लाऊज वगैरे शिवते, पण कसं होतं युनिक काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण वाटतं की प्रत्येक वेळेस सगळ्यांनी ब्लाऊज डिझाईन दाखवतं, असं युनिक काहीतरी सगळ्यांसाठी बघायला भेटलं पाहिजे. असे असतात ना, हे पॅन्टचाच वापर करून छान काहीतरी करणार आहे.
हो का, व्यवस्थित असं फक्त मी सांगते आहे असं पहिलं आपण असं व्यवस्थित जोडून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला दुसरी स्टेप सांगते. व्यवस्थित कसं आहे अकरा व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. मग हे जोडून घे. एक्स्ट्राच्या साईडचा आपण कट करून घेऊया. पण धरायचं ना, कमी पण धरायचं नाही. बघा बरोबर जोडून घेतलेलं आहे. जसं हे जोडलं तसं दुसरं पण आपण जोडून घेऊया. ते अजून एक दुसरी गोष्ट, तुम्ही आहे असं पहिलं जोडून घेतलं आणि साईडनं फोल्ड करून घेतलं आतल्या साईडला तरी चालण्यासारखं आहे. तसं पण तुम्ही करू शकता, पण ही अशी पण मी ट्रिक वापरलेली आहे. तर चला पूर्ण आपण जोडून घेऊया. हे बघा आता आपण पूर्ण शिलाई करून घेतले. एक्स्ट्रा साईडचं कट करून घेतलेलं, एका साईडला आपण ओपन ठेवलेलं, तिथं नको असं बाहेर काढून घेऊया. बघा व्यवस्थित धरून असं बाहेर काढून घेऊया आपण. महत्त्वाची टिप्स सांगते, म्हणजे मी अवेलेबल होतं ना जेवढा कपडा तेवढा मी वापरलेला आहे. इथं घेताना तुम्ही अजून एक्स्ट्रा जाडजूड कपडा घेतला तर चालेल, जेणेकरून काय आहे जेवढं असं जाडसर असेल ना तेवढं फिनिशिंग वगैरे येणार आणि मस्त पण छान असं बघा ऑर्गनायझर होणार आहे. जरी तुम्ही इथं मी जसं धान्याच्या गोणीचा वापर केला तर अतिउत्तमच. कसं होतं, धान्याची गोणी किंवा कॅनवास तर आपल्याला भरपूर लागणार, त्यासाठी धान्याच्या गोणीचा वापर करा. आपल्याकडे धान्याची गोणी असतात ना, बरं ते राहिले शिल्लक असेल त्याचं काय करायचं आपला प्रश्न पडतो ना, तर छान त्याचा उपयोग होतो बरं का. त्याचं छान असं. आता तर बघून घेतो का, ही सगळी शिलाईमध्ये आत घालवायची आणि पूर्ण राऊंडला शिलाई करून घेऊया आपण. व्यवस्थित त्याच्यावर शिलाई देऊन घेऊ. हे व्यवस्थित असं आतल्या साईडला घालायचं पाहिजे. एकदा इकडून असं ह्याच्यानं शिलाई करून घेऊया. व्यवस्थित असं त्याला शिलाई करून घेतली तशी ह्याला पण शिलाई करून घेऊया. जिथं ओपन आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित असं सारूया, त्याच्यानं शिलाई करून घेऊया एकसारखी. व्यवस्थित आतल्या साईडला सारायचं. व्यवस्थित असं ग्रास सारायचं जसं असं आणि शिलाई करून घ्यायची. पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची. मस्तपैकी छान असं झालेलं. आपण नॉट करून घेऊया. पहिली नॉट करून घेऊया. कसं नॉट म्हणजे व्यवस्थित आपल्याला धरायला येईल. जरी तुम्हाला म्हटलं का नाही प्रवासात वगैरे म्हटलं नाहीच ना तरी पण चालण्यासारखं आहे. मग तुम्ही गावी वगैरे कुठं चालला का तरी म्हटलं तरी तसं उपयोगी येण्यासारखं आहे. व्यवस्थित का ह्या साईडने एकदा ह्या साईडने एकदा पट्टी करायची आणि एका फोल्ड करायची आणि शिलाई करून घ्यायची. बारीक पाहिजे तेवढी घ्यायची आणि उंचीला पण जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची. घेतली चालेल. मी तुम्हाला सांगते या बंदाची उंची घेतलेली आहे किती, म्हणजे लावताना बंद जरी तुम्ही पिशवीसारखा वरच्या साईडला लावला तर चालेल किंवा जरा खालच्या साईडला सरकून लावला तरी चालेल. हो का, हे असं बंद करून घेतलेलं आहे. हा करून घेऊया. दुसरा करून घ्यायचा. जर पहिला बंद केला आहे तसं व्यवस्थित असा करून घ्यायचा. व्यवस्थित हा बंद करायचा एकसारखा, एक लेवल करून घ्यायचं. दोन्ही पण बंद केलेलं आहे. आता लावायला घ्यायचं. हो का, कुठल्या साईडने घ्यायचंय बघून घ्यायचं. लावताना असं मध्ये करून घ्यायचा. पहिला कुठल्याही बंद लावताना ना मध्ये करून घ्यायचा. हा मध्ये केलेला आहे. जेवढं तुम्हाला लांब पाहिजे 2.5 या साईडला 2.5 तेवढंच ह्याला पण टिक करून घ्यायचं. आपण फक्त बघून घ्यायचं बरोबर. हे असं कपडा एका ठेवायचं, कुठल्या साईडला टिक केलंय बघून घ्यायचं, नाही तर बंद एका साईडला येऊ नये. कारण हिथं आपण मेजरमेंट उंची रुंदी घेतलेली आहे. व्यवस्थित असं ठेवून घेते. हे काय नाही, साधं सिंपल आहे. हो का, असं ठेवायचं आणि हो का
त्याच्यावर साधं सिंपल ठेवून असं टॅप करून घ्यायचं एका वेळेचं, म्हणजे बरोबर आपलं हे झालेलं आहे इथं आणि इथं. आता बघा हे झालेलं आहे. हो बंदाचे तुम्हाला सांगते मी. हो तयार बंद झालेला आहे आपला 1 इंचाचा. आणि बघा बंदाची पट्टी घेतलेली आहे आपण. तर आता बंद लावताना बघा कसं करायचं तुम्हाला सांगते. हो का हा बंद हो का व्यवस्थित असं आपण लावून घेऊया. तिकडून मेजरमेंट सांगते. जो मध्ये करून त्याचं साईडचं मेजरमेंट घेतलं आहे तिथं बघून घ्यायचं. समजा तुम्हाला इथे 4 इंचावर लावायचं आहे 4, इकडं पण 4. वरच्या साईडला बंद बघून घ्यायचा बघा व्यवस्थित असा, आणि ह्या साईडला असा बरोबर का एवढं मध्ये बंद होणार आहे. बरोबर आहे. तर बंद लावायला घेऊया आपण. ओके व्यवस्थित असं हा बंद हो का खालच्या साईडला जरासा फोल्ड करायचा आणि त्याच्याने शिलाई करत आणायचं. म्हणजे काय होईल बंद व्यवस्थित आपला धागे पण निघणार नाही की व्यवस्थित लागला जाईल. ओके व्यवस्थित असं ठेवायचं आणि ह्याच्याने शिलाई करत आणायचं. स्ट्रेट शिलाई करत आणायची जिथपर्यंत आपण बंद बरोबर लावला तिथपर्यंत व्यवस्थित असं. व्यवस्थित लावलाय तसाच फिरवायचा बंद स्ट्रेट असा ठेवायचा. आणि ह्या साईडला कुठं मेजरमेंट घेतले बघून घ्यायचं. हो का इथं बरोबर आपण घेतलेलं 4चं मेजरमेंट तिथं थोडंसं असं खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं म्हणजे बरोबर मेजरमेंट. व्यवस्थित असं बंद ठेवायचं नको ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची. फक्त बंद व्यवस्थित खालच्या साईडला फोल्ड करायचं, वरच्या साईडला फोल्ड करायचं नाही जेणेकरून व्यवस्थित शिलाईमध्ये गेला पाहिजे. आणि जसं बरोबर लावलाय ना ह्या साईडला तसं ह्या साईडला लावून घ्यायचं. कमी जास्त होऊन द्यायचं नाही. आता मी तुम्हाला ऑर्गनायझर म्हणते. ऑर्गनायझर म्हणा किंवा तुम्ही पिशवी वगैरे म्हणलं तरी चालेल जसं तुम्हाला. पण छान बघा ऑर्गनायझर एकदम भारीपैकी होणार बरं का. प्रवासात वगैरे न्यायचं म्हणलं ना आता जर सांगितलं तर तुम्ही चेनचा वापर केला तरी चालेल. मी सांगितलं तर चेनचा वापर करून घ्या किंवा नसेल तरी चालेल. मला दाखवून घेते. ओका बरोबर आपलं लागले गेलेले आहे का बरोबर आले का. हां तसं आता ह्याला लावून देऊया. जसं ह्या साईडला बंद लावला तेवढंच ह्या साईडला लावून घ्यायचं. जरी तुम्ही कुठं प्रवासाला न्यायचं म्हणलं का नाही तरी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित धरता आला पाहिजे. कमी जास्त होण्या म्हणजे 4 इंच ह्या साईडला 4 इंच मध्ये करून साईडला 4 इंच घेतले तिथं बरोबर व्यवस्थित असं 4 इंच बंद बरोबर दोन्ही एकसारखे लावून घ्यायचे. त्या जे ह्याचे सेम लावले पाहिजेत. खालीवर होऊन द्यायचं नाही जेणेकरून खालीवर जर झालं तर मग ती एका साईडला ही एका साईडला असं जाऊ नये. व्यवस्थित असं ठेवायचं. शिलाई करून स्ट्रेट व्यवस्थित बंद ठेवायचा. आता बघायचं ह्या साईडला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जिथे 4 इंच माप घेतलं तिथे व्यवस्थित असा ठेवायचा. शिलाई लॉक करून घ्यायची व्यवस्थित. व्यवस्थित हे असं एका ठेवून घ्यायचं. बरोबर हो का बरोबर व्यवस्थित हो का व्यवस्थित वरच्या साईडला एका असं ठेवून घ्यायचं. हे बघा बरोबर असं ठेवून घ्यायचं. वरच्या साईडला हिथं हे बंदाच्या साईडला व्यवस्थित एक लेवल धरून घ्यायचं. खाली कट करायचं. तर त्यासाठी काय करायचं का तुम्हाला सांगते. हो का इकडून ह्या 3.5चं माप घेतलेलं आहे रुंदी.
आणि उंची पण घ्यायची 3.5 इंच आणि हे बघा असा बॉक्स करून घ्यायचा. तसं ह्या साईडला पण आपण तेवढाच बॉक्स करून घेऊया. 3.5 3.5 बाय 3.5 बॉक्स करून घेतलेला आहे. आपण हा आता कट करून घेऊया व्यवस्थित. हा कट करून घेतला. तसाच जेवढा कट केलाय तसा हा आपण कट करून घेऊया. कट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे व्यवस्थित जुळवायचं आणि ह्याच्यावर शिलाई करून घेऊया. डायरेक्ट पण तुम्ही करू शकता जरी नाही केलं तर. पण हे काय केलंय तुम्हाला माहिती आहे का, व्यवस्थित फिनिशिंग घेण्यासाठी आता आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावायला लागणार म्हणून हे असं केलेलं आहे. शिलाई करून घेतली तशी ह्या साईडने शिलाई करून घेऊया आपण. कमी जास्त होणार आहे, शिलाई लॉक करून घ्यायची. बघता अगोदर ह्याच्याने शिलाई करून घेऊया. शिलाई लॉक करून घ्यायची. लॉक करून झालं. आता इथलं बघायचं, हे दोन्ही आत मेन फॅब्रिक आणि हे व्यवस्थित असं धरायचं हे आणि ह्याच्यानं शिलाई करून घ्यायची. जरी फिनिशिंगसाठी अजून वाटत असलं तुम्ही साईडच्या तिथं गोटपट्टी लावली तरी चालेल. साईडला जर साईडला गोटपट्टी लावून घेतली चालेल. शिलाई लॉक करून घ्यायची व्यवस्थित झालेली आहे. आता बघा, आता मस्त छान ऑर्गनायझर झालेलं आहे किंवा पिशवी तुम्ही म्हणता येईल. बघा छान असं हे झालेलं आहे आपलं. व्यवस्थित ह्याच्यात किती पण भरपूर छान असे आपण कपडे बसवू शकतो. मस्तपैकी छान असं युनिक काहीतरी वेगळं झालंय का नाही. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी ऑर्गनायझर सांगितलेलं आहे पण पिशवी टाईप, पण पिशवी पण म्हणता येईल किंवा ऑर्गनायझर. कसं होतं, ज्याची त्याची पद्धत वेगळी असते बरं का. हे छान असं झालं तर तुम्हाला मी कपडे ठेवून दाखवते. बघा व्यवस्थित असं धरायचं आणि ह्याच्यात कपडे ठेवून घ्यायचे. भरपूर सारे ह्याच्यात कपडे बसणार आहेत. व्यवस्थित असं पहिलं व्यवस्थित असं ठेवायचं. ह्याच्यात भरपूर सारे बसतात. हे बघा मस्त झालेलं आहे. तर बघा एकदम छान युनिक छान असं प्रवासात वगैरे न्यायचं म्हणलं तरी भारी आहे. किंवा नसेल ना, जर तुम्हाला हाईट कमी करायची असेल ना तरी केली तर चालेल किंवा वाढवली तरी चालेल. मस्त छान बघा भरपूर सारे ह्याच्यात कपडे असे बसलेले आहेत. तर कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम छान युजफुल झालेलं आहे. तर बघा मुलांसाठी तर खूप छान असं झालेलं आहे. तर बघा कसं वाटतंय बघा. आणि जर व्हिडिओ आवडली तर शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.